आणि हातामध्ये ह्यांच्या नरेंद्र मोदींच्या हाताला धरून प्रभू रामचंद्र देवळात चाललेत. म्हणजे रामापेक्षा मोठा कोण? नरेंद्र मोदी. विष्णूचा 13वा अवतार ऐकून घ्या. हे तुम्हाला शेवट लोकसभेची निवडणूक संपली म्हणजे संपलं नाही. विष्णूचा 13वा अवतार नरेंद्र मोदी. असा एक या देशामध्ये उन्माद मांडला होता. छोटे पक्ष बरोबर ठेवायचे नाहीत. काँग्रेस मुक्त भारत करायचा, संविधान संपवायचं, राज्य घटनेला महत्व द्यायचं नाही, विरोधी पक्षाचा सन्मान राखायचा नाही, इथं प्रथा परंपरा पाळायच्या नाहीत, जे मनाला वाटेल ते करायचं. आजतागायत या देशामध्ये घुमट नसलेल्या मंदिराचा उद्घाटन झालेलं कधी ऐकलंय तुम्ही? जाऊन त्या अयोध्यामध्ये बघा, घुमट नसलेलं रामाचं मंदिर उभं आहे. म्हणजे मी करीन ते, मला पक्षामध्ये कोणी आवाज द्यायचा नाही, मला पक्षामध्ये कोणी विरोध करायचा नाही. मातृ संघटना असलेली RSS सुद्धा 10 वर्षे तोंड बंद करून मूग गिळून गप्प होती. एवढं विस्तारानं सांगण्याचं कारण बांधवांनो भगिनींनो एवढ्या करतात आहे की इस बार 400 पार. आणि मग आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आवाज दिला, अरे इस बार 400 पार नहीं तो तुम हो जाओगे. आज तडीपार झाले ते. तुम्हाला दिसायला फक्त ते सत्तेवर दिसत असतील, पण खऱ्या अर्थानं ते सत्ताच नाही, सत्ताच्युत झालेले आहेत. त्या नितीश कुमार आणि त्या TDPचे चंद्राबाबू नायडू यांच्यासमोर गुडघे टेकायला लावलंय काम. ही कोणाची ताकद? ही ताकद कोणाची? अशा पद्धतीने ज्यांच्या डोक्यात सत्तेची मस्ती गेली होती त्यांना जमिनीवर आणण्याची ताकद ही सर्वसामान्य मतदाराची आहे, या लोकशाहीची आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.